नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहता एलएस मराठी. पाहूयात काही विशेष घडामोडी. नारी शक्ती वंदन विधेयकाचं भाजपच्या महिला आघाडीच्या वतीनं कल्याणपूर्व परिसरात स्वागत, रॅली काढून केला जल्लोष. नारी शक्ती वंदन विधेयकामुळे लोकसभा आणि राज्यसभेत महिलांना मिळणार 33% आरक्षण. पुणे महापालिकेत भाजपच्या 2 महिला नेत्यांमध्ये राडा. बाणेर येथे आदिवासी मुलींसाठी उभारण्यात येत असलेल्या हॉस्टेलच्या मुद्द्यावरून माजी नगरसेविका राजश्री काळे आणि नगरसेविका रोहिणी चिमटे यांच्यात वाद झाल्याची माहिती. मुंबईत स्वयंचलित लोकलच्या सूचनांमध्ये मराठीचा चुकीचा वापर. ठाकरे गटाचा निषेध व्यक्त करत आंदोलनाचा इशारा. मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील निवासी डॉक्टर उद्यापासून संप पुकारणार. वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या मागण्या. 2 महिन्यांचा पगार थकला. जोपर्यंत पगार होणार नाही तोवर संप सुरूच राहणार असल्याची डॉक्टरांची भूमिका. महापुरुषांबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट. सातारा शहरात तणावाचं वातावरण. एका तरुणावर गुन्हा दाखल. यवतमाळ शहरात तीव्र उन्हामुळे घराच्या छतावरील टायर आणि लाकडांनी घेतला पेट. शेजाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना. शिरूर पोलीस ठाण्यासमोर 2 गटांमध्ये झालेल्या वादातून दगडफेक आणि तुफान हाणामारी. पोलिसांसमोरच जमावाने एकमेकांवर दगडफेक केल्यानं परिसरात भीतीचं वातावरण. 50 जणांवर गुन्हा दाखल. आझाद मैदानात समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांचं तीव्र आंदोलन. झाडावर चढून अनोखा निषेध. काही कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्यात आल्यामुळे इतरांमध्ये नाराजी. डफळापूर सांगली रोडवर भीषण अपघात. दुचाकीस्वार जागीच ठार. अपघाताचा अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. यवतमाळमधील साखरा येथे भीषण अपघातात 6 महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू. आईची प्रकृती चिंताजनक. त्यांच्या कारचं नियंत्रण सुटल्यानं कार धडकली बोअरवेलच्या ट्रकला. आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा एलएस मराठी.